चला इथे सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज यतीन पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय का चौकारासाठी आणि मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पार. पहिला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवरती अप्रतिम क्लासिकल कॉपी बुक स्टाईलचा फटका, अक्षरशः विराट कोहलीची आठवण इथे ताजी केली. कव्हर ड्राईव्हचा फटका. नंतरच्या चेंडूवरती काय एज अँड टेकन स्लिप मध्ये फलंदाज. फर्स्ट विकेट डाऊन बाय साईनाथ मांडवा. चला मित्रांनो, वन डाऊन साठी आलेला नवीन फलंदाज पंकज. पहिल्या चेंडूवरती काय घडलं, मुन्नाने काहीसा ओरपिच पद्धतीचा चेंडू फेकला होता. त्या चेंडूवरती यतीनच्या बॅटमधून एक नेत्रदीपक क्रिकेटमधील सौंदर्य पाहायला मिळालं. एक कॉपी बुक स्टाईलचा चौकार पाहिला. त्याच नंतर लेंथमध्ये बदल आणि मात्र एज अँड टेकन स्लिपमध्ये लाराच्या हातामध्ये झेल देऊन फर्स्ट विकेट डाऊन झाली. ती म्हणजे साईनाथ मांडवा या संघाची. चला यापुढील होणारा सामना जोगेश्वरी माता आवास आणि त्यांच्या विरोधामध्ये टायगर लेन्स सासवणे. पुढील होणारा सामना मित्रांनो क्वार्टर फायनलचा सामना आहे. जरा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल किंवा एके लाईव्ह यूट्यूबच्या आधारावरती आपण मॅच पाहत असाल तर मित्रांनो लवकरात लवकर आपली उपस्थिती इथे दर्शवा. आणि मात्र टायगर लेन्स सासवणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं जोगेश्वरी माता आवास, या दोन संघांमधील क्वार्टर फायनलची लढत. यापुढील होणारा सामना. वळूया मॅच कडे फोकस करूया. इथे मात्र चांगला असा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र नचिकेत राऊत अडवतोय का पाहूया. चांगला असं समय सूचकता दाखवली, प्रसंग अवधान आणि मात्र जोपर्यंत चेंडू अडवल्यानंतर 2 धावा पूर्ण आणि धावफलक जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच नंतर विकेट आणि त्याच नंतर पाहायला गेलं तर या 2 धावा. म्हणजेच काय संमिश्र षटक म्हणूया मृणाल कडून उर्फ मुन्ना. यावेळेस चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर तोडलाय, लाकूड तोड गोलंदाजी. कम ऑन डीजे. दोन विकेट गेल्यात मित्रांनो. आणि मात्र नवीन येणारा फलंदाज अनिकेत डावकर याचा फलंदाज पाहायला गेलं तर धावा लागल्यात त्या 6 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 विकेट डाऊन झाल्यात त्या साईनाथ मांडवा या संघाच्या. अद्यापपर्यंत चांगली अशी सुरुवात म्हणता येईल मुन्ना याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 9 क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून आणि डीप मध्ये एक नचिकेत आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये.
आणि दुसरा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला तैनात केलेला पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू चांगला होता आणि मात्र चांगला चेंडू आपल्या संघासाठी चांगलाच असतो आणि वाईट हा चेंडू आपल्या संघासाठी वाईटच असतो। पहिल्या षटकाचा इथे खेळ पूर्ण होतोय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट डाऊन 6 रन। सेकंड राऊंडचा सामना आहे आणि मात्र पाहायला गेलं मित्रांनो अलिबाग पंचक्रोशीमधील नामांकित संघ आणि मात्र या दोन्ही नामांकित संघांमधील ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहतोय साईनाथ मांडवा आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय तो जय हनुमान सातिर्जे म्हणजेच काय यजमान संघ। ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती गोलंदाज हर्षल, सौदी रिटर्न हर्षल आलाय 610 क्रमांकाची जर्सी परिधान करून। पहिल्या चेंडूवरती काय घडतंय अप्रतिम, वा भाई वा, सुंदर झेल पकडलाय आणि मात्र 3rd विकेट डाऊन बाय साईनाथ मांडवा। चला साईनाथ मांडवा जास्तीचा वेळ घेऊ नका, या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे। चला मित्रांनो कोऑपरेट करा मंडळाला, एकमेकाशी सहाय्य करू अवघे धरू सुपंत। नवीन जाणारा फलंदाज नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळेल। यावेळेच्या चेंडूमध्ये फॅक्टर मध्ये मारलेला चेंडू व्ही शेप मध्ये मारला होता। यावेळेचा चेंडू पाहायला गेलं तर मात्र चांगली अशी क्षेत्ररक्षणाची भूमिका मुन्नाच्या माध्यमातून आपण पाहिली। सिंगल धाव इथे पूर्ण धावपळक जाऊन पोहोचते मित्रांनो 7 या आकड्यावरती। 7 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत। हर्षल चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच नंतर सिंगल, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल। यजमान टीमचं हे होम ग्राउंड आणि होम टाउनचा फायदा नक्कीच होतोय। समोरचा संघ मांडवा या गावावरून इथे आलाय। साईनाथ मांडवा हा संघ, मांडवा ते सातिर्जे आम्ही का अंतर कापलंय ते सुद्धा त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला होता। हा चेंडू सुद्धा हवे झेल पकडलाय आणि 4th विकेट डाऊन बाय साईनाथ मांडवा। चला मित्रांनो नवीन जाणारा फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती 4 विकेट गमावल्यात, ते म्हणजे साईनाथ मांडवा या संघाने। दयनीय अवस्था म्हणूया, टॉप ऑर्डर काहीशी कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर वरती सर्व काही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती शैलेश आलाय नवीन फलंदाज। शैलेशला ती काही जबाबदारी आहे ना आपल्या संघाची ती मात्र उचलावी लागेल आणि मात्र चांगली इथे कामगिरी करून दाखवावी लागेल। हर्षलने काय केलंय, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू फ्लाइट दिली होती, आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला, परंतु ते आमंत्रण स्वीकारता आलेलं नाहीये। ते शैलेशला हा चेंडू आलाय डॉट। चांगल्या प्रकारची स्थिती मैदानावरती यजमान संघाची जय हनुमान सातिर्जे संघाची आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेचा चेंडूवरती मोठा ब्लास्ट, परंतु कितीही मोठा फटका मारा तिथे मात्र घोषांकित क्षेत्र आहे। 1 डिक्लेअर स्वरूपात धाव येईल आणि धावफलक जाऊन पोहोचते
8 या आकड्यावरती 8 धावा बनवत असताना मित्रांनो दमछाक इतकी झाली ना साईनाथ मांडवा संघाची, तब्बल 4 फलंदाज इथे बाद झालेत. म्हणजेच काय, प्रत्येक 2 धाव बनवत असताना एक फलंदाज इथे बाद होतोय. अद्यापपर्यंत जकडून ठेवलंय यजमान संघाने. ते नामोहरण करणारी गोलंदाजी आज मैदानावरती पाहायला मिळते सातिर्जे या क्रीडांगणावरती. लेग ब्रेक, आ बैल मुझे मार, आमंत्रण दिलं होतं मित्रांनो, फ्लाईट दिली होती. त्या फ्लाईटला न चकता समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय गोलंदाज हर्षल याने. आणि मात्र तोपर्यंत सिंगल, चिकी रन्स इथे पूर्ण. आणि मात्र पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा खेळ इथे पूर्ण आणि धावफलकावरची स्थिती 4 विकेट डाऊन. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 9 रन्स, 4 विकेट डाऊन आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. म्हणजे 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. आणि मात्र 9 या आकड्यावरती 4 गडी बाद सुद्धा झालेत. ओव्हर नंबर 3च्या मोर्चावरती नचिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारे सामना 2 षटकाचा खेळ झालाय. लो स्कोअर कडे सामना जातोय की काय, जरी असं वाटलं तरी मित्रांनो इथे मात्र सिनेमा अर्धा झालाय, निम्मा झालाय. अद्यापपर्यंत सस्पेन्स बाकी आहे. निम्मा खेळ झालाय, 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण. अद्यापपर्यंत 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाल्यानंतर 2 षटकं इथे बाकी आहेत. तर 2 षटकांमध्ये काय घडणार आणि काय बिघडणार, येणारी वेळच ठरवणार मित्रांनो. चला मित्रांनो, तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून. यावेळेसचा चेंडू दिशा से भटके और अंपायर जी ने दिए फटके. यावेळेसचा चेंडू प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी जणू काही 2 वरती आली आणि मात्र लॉक क्रमांक 22चा इथे अनावरण केलंय. आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10च्या घरामध्ये. ज्यांच्या माध्यमातून या सुंदर अशा सायकल देण्यात आल्या आहेत, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि षटकार किंग अशा सौ संस्कृतीताई पवार यांना मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला मित्रांनो, 5वा लागलेला धक्का साईनाथ मांडवा या संघाला. नवीन आलेला फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि धावफलकावरची स्थिती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक 10 धावफलकावरती लागलाय. यावेळेस चेंडू ऑन साइडच्या दिशेने 1 हँडेड कॅच. वा भाई वा, आधा डझन संघ तंबूच्या आश्रयाला परत. साईनाथ मांडवा. पॅव्हलियन मध्ये बसलाय, आराम करतायत. परंतु आता मात्र काय घडते आणि काय बिघडते मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. 10 या आकड्यावरती 6 गडी बाद झालेत. एक दयनीय अवस्था म्हणूया साईनाथ मांडवा या संघाची. डावखुरे आताचा फलंदाज आहे हार्दिक. नचिकेतची गोलंदाजी पाहिली. पहिला चेंडू वाईट, त्याच नंतर 1 डॉट आणि मात्र लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. म्हणजेच काय, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नचिकेत राऊत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. समोर फलंदाज डावखुरे हाताचा हार्दिकला काहीसा बॅट आणि मात्र चेंडूचा संपर्क नाही आहे. स्विंग इन अ मिस हा चेंडू डॉट येतोय.
विकेट किपरने चांगलं असं त्याची भूमिका इथे पार पाडली आणि मात्र पाहायला गेलं तर त्यांच्या दस्तानांमध्ये चेंडू गेल्यानंतर हा चेंडू सुद्धा डॉट आलाय. 4 चेंडू झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस, 10 रन्स इन स्कोर कार्ड. यावेळेस चेंडू समोरच्या दिशेने व्ही फॅक्टर मध्ये मारलेला फटका, तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण होतंय आणि मात्र स्वतः क्षेत्ररक्षक त्या गोलंदाजाच्या रोखाने थ्रो करण्यासाठी पळत गेलाय आणि पुन्हा एकदा सिंगल पूर्ण. 1 ओव्हर 1, 11 रन्स स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत मित्रांनो. 6 गडी बाद झालेत. अक्षरशः दयनीय अवस्था, दमछाक झाली. 11 धावा बनवत असताना 6 गडी मात्र 6 बली दिलेत. ते म्हणजे साईनाथ मांडवा या संघाने अक्षरशः फलंदाजांना काहीसं कामगिरी करता आलेली नाहीये यजमान संघासमोर. यावेळेस चेंडू चिपसोट केलून काढलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, काहीसा ढकलला होता, हलक्यातने टॅप केलाय आणि मात्र पुश केलाय ना खुश राहिलाय फलंदाज. पुन्हा एकदा 12 रन्स इन स्कोर कार्ड. पाहायला गेलं तर या षटकातील ओव्हरचा इथे समाप्त होते, म्हणजेच काय 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 12 या धावसंख्येवरती 6 गडी बाद झालेत. शेवटचं अंतिम षटक असणार आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि षटकार किंगसाठी पारितोषिके देण्यात आलेली आहेत अशा सौ संस्कृतीताई पवार या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आयोजकांना, शिवाजी मामा भोळे यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते ताईंचा इथे सन्मान करायचा आहे. कारण कोणतीही स्पर्धा भरवायची म्हटलं की प्रत्येक गोष्टींची गरज असते आणि ती गरज खऱ्या अर्थानं नक्कीच पूर्ण केली जाते. कारण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय विविध पारितोषिकं असतात. ती विविध पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आहेत आणि ती येथे आपण पाहतोय ताईंच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. मी ताईंचं येथे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय येथे मैदानावरती ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद सौरभ सर. वळीया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र समीर आलाय गोलंदाजीसाठी. 4थ्या षटकासाठी भैरवीचं षटक आहे. स्लॉग ओव्हरसाठी राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या उजवीकडून हा चेंडू काय घडतंय, वेस्ट हाईटचा नो बीमर स्वरूपाचा चेंडू. जणू काही बाय 1 गेट 1 ची ऑफर होती का काय. फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. नो +1 म्हणजे 14 धावा धावपलकावरती लागल्यात. फ्री हिटची सुवर्ण संधी फलंदाजासाठी. फ्री हिटचा चेंडू होता, लेग ब्रेक केलाय, हलकासा काटा बदललाय आणि काटा किर केलंय फलंदाजाला, एका जागी स्तब्ध ठेवलंय. जरी फ्री हिटचा चेंडू असला, फ्री लायसन असलं तरी मित्रांनो लायसन अक्षरशः दिलेलं नाहीये, ते मात्र थप्प करून टाकले गोलंदाज समीर याने. चांगली गोलंदाजी होते. यजमान संघाने डोकं वर करू दिलेलं नाही आहे. ते मित्रांनो साईनाथ मांडवा या संघाला चांगला संघ आहे. पहिला सामना विजय होऊन दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय, परंतु आता कामगिरी पाहिजे तितकी चांगली होत नाहीये साईनाथ मांडवा या संघाकडून. रनआउटचा चान्स आणि मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. OUT फलंदाज बाद. चला मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालाय आणि पाहायला गेलं 7 विकेट डाऊन, 7 विकेट डाऊन झाल्यात मित्रांनो. अक्षरशः साईनाथ मांडवा या संघाची परिस्थिती दयनीय आहे. 14 या आकड्यावरती. ज्यावेळेस चेंडूवरती डावकर त्याच्या फलंदाजाचा फटका अतिशय चांगला होता अलॉंग द कारपेट. तिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं होतंय. तोपर्यंत सिंगलचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा डबल मध्ये, म्हणजेच काय 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत स्लॉग ओव्हरचं षटक, भैरवीचं षटक प्रगतीपथावर असताना 4th ओव्हर इन प्रोग्रेस.
डावखुरी हाताचा फलंदाज एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काहीतरी होऊ शकतं, परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव घ्या लिहून अवांतर. 18 रन्स इन स्कोर कार्ड. 18 या धावसंख्येवरती कधीतरी मात्र लाईन लेंथ बिघडली जाते. चला मित्रांनो, यापुढील होणारा सामना जोगेश्वरी माता आवास आणि त्यांच्या विरोधामध्ये टायगर लेन्स सासवणे. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्रांनो, दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. यापुढील होणारा सामना क्वार्टर फायनलची लढत असणार आहे. माफ करा, 17 धावा झालेल्या आहेत. चुकीची दुरुस्ती. यावेळेसचा मोठा फटका पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. जोगेश्वरी माता आवास आणि त्यांच्या विरोधामध्ये वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 21 धावांचं लक्ष समोर ठेवले. निर्धारित 24 चेंडूंचा खेळ आहे. 24 चेंडूंच्या खेळामध्ये 21 धावा बनवायच्या आहेत आणि मात्र 21 धावा बनवत असताना दमचाक होणार की सहज निघणार हे मात्र सांगणं असं किंवा प्रेडिक्ट करणं इथे मात्र अशक्य आहे. असं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ मांडवा संघाची गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे, परंतु यजमान संघ सुद्धा त्यांना हलक्यात घेऊन सुद्धा चालणार नाही आहे. अद्यापपर्यंत 21 धावा बनवायच्या आहेत. चला, नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जोगेश्वरी माता आवास आणि त्यांच्या विपक्षामध्ये टायगर लेन्स सासवणे या संघाला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दोन्ही कर्णधार यायचं आहे. चला मित्रांनो, तोपर्यंत आपण डीजे मास्टर साईला देऊया सुमधुर संगीत ऐकवण्याची सुवर्ण संधी. पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे घेऊन चलतोय. ओव्हर टू यू सौरभ दादा. धन्यवाद. तसेच जय हनुमान सातिर्जे. धन्यवाद ऋतिक. जय हनुमान सातिर्जे संघाला इथे मात्र पारितोषिक आलंय. हा सामना जिंकला तर स्वर्गीय प्रभाकर शांताराम राऊत यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ वैभव प्रभाकर राऊत यांच्याकडून तब्बल हा सामना जर जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. सुवर्ण संधी आहे. त्या सुवर्ण संधीचं इथे मात्र सोनं करायचं आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला, टॉस करून घ्या नचिकेत. यापुढील सामन्याचा दोन्ही संघांचे. चला, जोगेश्वरी माता आवास टॉस साठी या. जोगेश्वरी माता आवास टॉस बॉक्स मध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी थोडेसे उठा. जिंकण्यासाठी फक्त टार्गेट दिलंय 21 धावांचं. फक्त 21 धावांची गरज आहे आणि या फक्त 21 धावांची गरज येथे मात्र कशा रीतीने पूर्ण करतायत. तत्पूर्वी टॉस झालेला आहे. क्वार्टर फायनलचा सामना यानंतर रंगेल. सामना 4 षटकांचा असेल आणि सर्व सामने मित्रांनो आज आपल्याला एक चांगले षटकांचे खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअपने खेळा. चला पार्थ, आवाज संघाने ते मात्र टॉस जिंकलेला आहे.
जोगेश्वरी माता आवास. दुसऱ्या दिवशी येथे मात्र ते 2 सामने विजय झाले होते. तिसऱ्या दिवशी येथे टायगरलेन सासवणे संघ 2 सामने विजय झाले होते. आणि आज अंतिम दिवस आहे. चांगल्या लढती येथे पाहायला मिळतील. बघूया या चेंडूवरती येथे मात्र पहिली धाव धावफलकावरती नोंदवली जाते. निखिल चव्हाणनी जर एकट्याने या 21 धावा जर बनवल्या याच षटकामध्ये तर संदीपजी राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. या ओव्हरमध्ये सामना फिनिश केला तर निखिलने फक्त सगळ्या धावा निखिलच्या असणं गरजेचं आहे. ओके 21 धावांची गरज आहे. निखिलचा फटका इथे मात्र थोडासा कव्हर मिडऑफच्या दिशेने मात्र मिडऑफ क्षेत्ररक्षकाने येथे चेंडूला फील्ड केलं. मिडऑफमध्ये होता. सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या 2 वरती. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. पार्थला मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना आपण बऱ्याचदा पाहिलंय. तोच पार्थ आता मात्र सलामीसाठी फलंदाजीसाठी आलाय. ओके आज सलामीला येऊन येते मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे मारा सुरू आहे. विजेत्या संघाने सुद्धा येथे लवकरात लवकर येथे मैदानावरती आपली उपस्थिती दर्शवायची आहे. यानंतर आम्ही सामने लगेच अनाउन्स करू. यावेळचा चेंडू पार्थ कडवेच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा फटका. षटकार षटकार येतोय. धावसंख्या 6 ने होतोय बदल. धावसंख्या पोहोचली आहे 8 वरती. आणखीन एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय मात्र येथे चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या घेता आलेला नाहीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली आहे 10 वरती. डबल अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. डबल डिजिट अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. सामना आता मात्र जय हनुमान सातिर्जे संघासाठी सोपा झालाय. जय हनुमान डिंगडॉंग हा संघ सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये त्यांनी 2 सामने विजय झाले होते. राईट अमूर्त विकेट. पुढील चेंडू पार्थ. येथे मात्र LBW चा अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. येथे फर्स्ट बॅट त्यानंतर पॅड असं पंच सांगतायत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 10 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूवरती फलंदाज कामगिरी येते मात्र कशा रीतीने करतायत. पार्थच्या बॅटमधून आतापर्यंत एक 6 आपण पाहिलाय. बघूया हा चेंडू पार्थसाठी हा फुल टॉस चेंडू होता. फलंदाजाला मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. एका धावेचं रूपांतर या 2 धावांनी केले जात आहे. पहिल्या षटकाचा धावसंख्या पहिलं षटक पूर्ण 12 धावा. चेंडू येथे मात्र वाईट येतोय. धावसंख्या येथे मात्र एका अतिरिक्त धावेने वाढते. 14 वरती पोहोचले. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची गरज आहे. फ्री हिट बॉल कारण अगोदरचा चेंडू येथे नो बॉल टाकला होता. वाईट फेकलाय. फ्री हिट कंटिन्यू आहे. पारचा इथे फटका. इथे मात्र बिहाइंड विकेट जाणार. चेंडू जाईल डिक्लर एरियामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 15 वरती. 15 रन्स विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज.
फक्त 6 धावांची गरज आहे. काल मात्र चांगले सामने पाहायला मिळाले, कारण काल जागृती थळ या संघाने ते बाजी मारली होती. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पंकज गोलंदाजीसाठी आलाय. बघूया पंकज या षटकामध्ये कामगिरी कशा रीतीने करतायत. सन्मान्य वसंतजी वाकडे यांना इथे मी विनंती करतोय की आपण कृपया येथे व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर टायगर लेन सासवणी विरुद्ध जोगेश्वरी माता आवास या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. तर टॉस जिंकलाय जोगेश्वरी माता आवास या संघाने. निखिल छोट्याच्या बॅटमधून येतोय. येथे मात्र कॅच, फटका फसला होता. जास्त काळ चेंडू हवेमध्ये मारला. पहिला हादरा बसतोय जय हनुमान सातीरजी संघाला. येथे मात्र फलंदाज निखिल येथे बातवतोय. मागील झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये निखिल मालिकावीराचा मानकरी सायकल त्याला मिळाली होती. तो निखिल येथे मात्र बाद झालाय. विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. एक मोठा फटका, सामन्याचा निकाल अगदी आरामात आपल्या बाजूने येऊ शकतो. तत्पूर्वी जोगेश्वरी माता आवास, टायगर लेन सासवणे लगेच हा सामना संपल्यानंतर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंकज या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर फलंदाज संदेश उर्फ लारा. यावेळच्या चेंडूवरती लाराचा फटका. येथे मात्र क्षेत्ररक्षकाने पकडलाय. ओहो, व्हाट अ कॅच, सुंदर असा कॅच. कडून 100 रुपयांचं प्राइज आलंय. चांगला वेल जज कॅच येथे केलाय आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांनी तो क्षेत्र निवडलाय. तो क्षेत्र थोडंसं मोठा आहे. हर्षल ठाकूर येथे फलंदाजीसाठी गेलेत. पंकजचा हा चेंडू. हर्षलने येथे मात्र या चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका होता. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये स्वीपर कव्हर या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती आरामात पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 18 वरती. फक्त 3 धावांची गरज आहे आणि या 3 धावा इथे कशा रीतीने पूर्ण होत आहेत. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न यष्टीचीत स्वरूपात. फलंदाज येथे मात्र बाद. चला लस्सी फास्ट. लस्सी समीर बबलेसूर, सर्वांचा लाडका लस्सी. षटकार मारला तर नचिकेत राऊत यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे आणि संदेश उर्फ लारा यांच्याकडून एक बिर्याणी. चिकन की मटन? मटन बिर्याणी. षटकार मारला तर बघा. चेंडू झालेले आहेत 4 बॉल झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत.
जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. बघूया पंकजचा हा चेंडू. समीर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. ओव्हर थ्रोची येथे मात्र एक धाव येथे मिळते. दुसरी धाव सुद्धा इथे मिळणार का? आणि दुसरी धाव सुद्धा इथे मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज असणार आहे. 20 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तर लस्सी यांच्यासाठी आणखीन 500 रुपयांचं पारितोषिक संदीपजी राऊत यांच्याकडून. येथे मात्र चेंडू लूज होता, परंतु लस्सी यांना फायदा उचलता आलेला नाहीये. विजयी फटका फलंदाज पार्थ कडवेच्या बॅटमधून षटकार. आणि हा सामना जिंकला यजमान संघाने. डीजेला संधी. आपला निर्णय लगेच अंमलात आणायचा आहे.